नमस्कार वर्गमित्रांनो, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आजचा आपला फन ओमेनियाचा 13वा दिवस आहे. पाहता पाहता 13 दिवस कसे पटापट निघून गेले. आणि माझा आजचा पॉवर ऑफ द वर्ल्ड यातला मी जो सब्जेक्ट निवडला आहे, जे टायटल निवडलं आहे, ते प्रत्येकाच्या अगदी हृदयाच्या जवळचं टायटल आहे. म्हणजे प्रत्येकाला हवं असं वाटणारं टायटल आहे. किंबहुना जे शीर्षक आहे त्याच्याकरता प्रत्येक जण आयुष्यात एक आतुरतेने वाट पाहत असतो. असा तो शब्द समूह आहे. 2च शब्द आहे त्याच्यात, 2च अक्षर आहे त्याच्यात. असं त्या जे अक्षर बनलं आहे त्याचं नाव आहे लग्न. आणि लग्न निवडण्याचं कारण असं आहे की मित्रांनो, या 14 सप्टेंबरला मी माझ्या लग्नाचा 39वा वाढदिवस साजरा करून 40व्या वर्षात एंट्री घेतली. आता 39 वर्ष संसार केला, तसं लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचा मला फार छंद आहे, आवड आहे, हौस आहे. त्यापूर्वीचे माझे लग्नाचे वाढदिवस मी कधी घरच्यांसोबत, तर कधी आम्ही दोघांनी, मी आणि माझी मिसेस मिनल या दोघांनी एकत्रित, तर कधी मित्रमंडळीबरोबर छान पार्टी अरेंज करून सेलिब्रेट केली आहे. पण यावेळचा 14 सप्टेंबर 2020चा जो वाढदिवस आहे तो या कोविडच्या पार्श्वभूमीवर आल्यामुळे मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला. मित्रांनो, कोणाला आपल्या घरी बोलवता येत नव्हतं, कोणाकडे आपल्याला जाता येत नव्हतं, कुठे बाहेरगावी जाता येत नव्हतं, काहीच. म्हणजे सगळ्या ठिकाणी असं, म्हणजे त्याला काय म्हणतात, नाकेबंदी झाल्यासारखं झालं होतं. तेव्हा मित्रांनो, मग हा वाढदिवस साजरा करायचा कसा? तर आम्ही असं ठरवलं की मी आणि मिनलने ठरवलं की यावेळेला वाढदिवस हा साजरा करायचा, म्हणजे ऑफकोर्स 14 सप्टेंबरला काही ना काही गोडधोड होईलच, पण त्यापेक्षा आपण वेगळ्या पद्धतीने साजरा करायला ठरवलं. आणि आम्ही या गोष्टीचा निर्णय 10 तारखेला घेतला. म्हणजे 10 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर, म्हणजे जवळपास 1 हप्ता आम्ही हा आमचा लग्नाचा वाढदिवस लग्नाच्या पोस्ट इफेक्टचं ऑडिट करण्यात घालवला. म्हणजे आम्ही काय केलं की आमच्या लग्नातल्या ज्या काही, लग्नानंतरच्या ज्या काही घटना आहेत त्याचं निवांतपणे बसून दोघांनी रवंत केलं आणि त्याला एक क्रेडिट दिलं किंवा आपण त्या 1 to 100च्या 1 to 10च्या स्केलवर कुठपर्यंत सक्सेसफुल ठरलो आहे. आणि त्या पूर्ण घटनांचं, आयुष्याचं एक ऑडिट केलं आणि वेगळा मजा आला. मित्रांनो, प्रत्येक घटना आमच्या आयुष्यातल्या घडलेल्या त्या घटना अशा रवांत करत करत, आठवत, त्यात झालेल्या चुका, त्यात झालेले काही घेतलेले चांगले निर्णय, असा सगळ्यांचा असा एक समाकष विचार करून मित्रांनो, ऑडिटचा रिपोर्ट मी तुम्हाला सांगतो. खूप घटना आहेत आयुष्यातल्या लग्नाच्या. तर त्या ऑडिटचा रिपोर्ट असा आहे की 1 to 10च्या स्केलवर किंवा 1 ते 100च्या स्केलवर आम्हाला, मी आणि माझ्या मिसेस म्हणजे मिनलनी, जो आम्ही दोघंच ऑडिटर होतो त्याचे, कारण की आमच्यापेक्षा दोघांपेक्षा चांगलं ऑडिट कोण करणार अजून त्याचं, तर आम्हाला त्याच्यात 90% मार्क मिळाले. मित्रांनो, एक सक्सेस रेट खूप हाय होता. आणि मग जेव्हा ऑडिट करता करता आम्हाला असं लक्षात आलं की आयुष्यात प्रत्येकाने या गोष्टीचं, आपल्या लग्नाच्या नंतरचं ऑडिट करायला हवं. म्हणून हा विषय मी आपल्यासमोर मांडतो आहे. पुन्हा सांगतो की त्यात मी माझ्या लग्नानंतरच्या म्हणजे पोस्ट मॅरेज इफेक्टचं ऑडिट केलं. पुन्हा मी माझं येणार, पण ती आत्मस्तुती नसताना फक्त कथानकाचा डेव्हलपमेंटचा भाग या दृष्टीनेच त्याच्याकडे पाहावं, ही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. तर मित्रांनो, मी आता म्हणजे मूळ मुद्द्याकडे जातो. लग्न. आता मित्रांनो, लग्न म्हणजे काय, इथपासून आपण सुरुवात करू. थोडी प्रस्तावना देतो आणि नंतर ऑडिटच्या पॉइंटकडे वळतो. तर लग्न म्हणजे काय, तर एक मुलगा आणि एक मुलगी. अंदाजे एक आपल्या काळातलं लग्न विचार करून राहिलो मी की एक 22 ते 24 वर्षाची मुलगी आणि
26 ते 28 वर्षाचा मुलगा. त्यावेळेला एक 3 ते 5 वर्ष हे यथायोग्य अंतर समजायचं मुला मुलींमध्ये. काळानुप्रमाणे त्याच्यात फरक पडला. आज मुलगा मुलगी एका वयाचे चालतात, किंबहुना मुलगी मोठी पण चालते. पण आमच्या वेळेला, आमच्या पिढीत जे लग्न व्हायचे त्यात एक मुलगा आणि एक मुलगी. एक मुलगा हा एका कुटुंबाचा, आपल्या वडिलांच्या छत्रछायेत वाढलेला, त्याच्यावर तसे संस्कार झालेले. एक मुलगी, ती पण आपल्या वडिलांच्या छत्रछायेत वाढलेली. या दोघा कुटुंबाचं मिलन आणि या दोघां कुटुंबांच्या डॉमिनन्स खाली जे मुलगा मुलगी होते ते आपलं आयुष्य जगणार आणि आपली फॅमिली एक्सटेंड करणार. म्हणजे एक तर आपल्या आईवडिलांबरोबर राहून, आई वडील, ते स्वतः नवरा बायको आणि त्यांची होणारी आपत्ती, असं एक एक्सटेंडेड कुटुंब. किंवा आजकाल असं आहे न्यूक्लियस फॉर्ममध्ये जे कुटुंब आहे त्याच्यात फक्त नवरा बायको आणि त्यांची एक्सटेंडेड फॅमिली, हा जो काही प्रकार आहे, म्हणजे याला आपण असं लग्न संस्था म्हणूया. आणि या लग्न संस्थेचे जनरली पाहाल तर माझ्या मते 2च मेजर प्रकार आहेत. एक चहा पोहे लग्न, म्हणजे बिलकुल अरेंज मॅरेज. आई वडिलांनी यथायोग्य एन्क्वायरी करून, मतपत्रिका मिळवून, 36 गुण मिळवून, 38 गुण म्हणजे काही गुण मिळवून 2 मुला मुलींचा एकमेकांना दाखवून, एकमेकांची पसंती घेऊन, याला आपण म्हणूया चहा पोहे लग्न. आणि दुसरं लग्न एक असं होतं की प्रेमविवाह. या प्रेमविवाहात मुला मुलींनीच पुढाकार घेऊन आपलं लग्न जमवलेलं असायचं. आणि कधी कधी घरच्यांचा, या पार्टीचा, एका पार्टीचा विरोध असायचा, दुसरी राजी असायची. कधी कधी दोन्ही पार्टीचा विरोध असायचा, कधी कधी दोन्ही पार्टी राजी असायच्या. भाग्यवान आहे ते लोक ज्यांच्याकडे दोन्ही पार्टीज, म्हणजे मुलाकडली आणि मुलाकडली पार्टी राजी असायची. तेव्हा हे झालं असं एक लव्ह मॅरेज. त्याच्यात 3 भाग आपण पाहिले. आणि आता एक इतक्यात नवीनच एक पद्धत फॉर्ममध्ये आली आहे या गेल्या दशकात, आणि त्याला म्हणतो लिव्ह इन रिलेशनशिप. म्हणजे काहीही बंधनं नाही. 1, 2, 4, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्ष, 5 वर्ष तुम्ही एकमेकाच्या संगतीत राहा. नवरा बायको सारखे राहा, एका फ्लॅटमध्ये राहा. आणि त्याच्यानंतर जेव्हा 2, 4, 5 वर्षांनी तुम्हाला वाटलं की नाही आपलं चांगलं निभू शकतं, तर तुम्ही लग्न करा. अन्यथा तुमचा ब्रेकअप व्हायचा आणि यू आर फ्री. द गर्ल इज फ्री, द बॉय इज फ्री, अँड दे कॅन हॅव अनदर चॉईस. आता ह्या नवीन पद्धती आमच्या तर म्हणजे अजून पचनी पडली नाही, पण मार्केटमध्ये व्यवस्थित तिने तिचं रूप धरलेलं आहे. आणि या लग्नाचे आफ्टर इफेक्ट्स म्हणजे आपण जे काही कौटुंबिक जीवन जगतो, सुखदुःखाचे जे आपल्यावर प्रसंग येतात आणि आपल्या दोघांच्या संस्काराने जे काही आपण त्याला रिॲक्ट होतो किंवा प्रो रिॲक्ट होतो एखाद्या घटनेला, त्याला आपण म्हणू की पोस्ट इफेक्ट ऑफ द मॅरेज. तर आम्ही या पोस्ट इफेक्ट ऑफ द मॅरेजचं ऑडिट केलं आणि मी तुम्हाला रिपोर्ट सांगितला की आम्हाला जवळपास 90% मार्क मिळाले. तर मित्रांनो, आम्ही असं ओव्हरऑल पाहिलं की आम्ही एक 6 पॉईंट्सवर अभ्यास केला त्याचा. आणि त्याच्यातला पहिला पॉईंट मी आपल्याला आज सांगतो आहे. आणि त्या पहिल्या पॉईंटचं जे नाव आहे ते दिलं आहे मी ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता. मित्रांनो, आपल्या आयुष्यात पारदर्शकता फार आवश्यक आहे. पारदर्शक असलेला माणूस हा प्रसन्न चित्त माणूस असतो, त्याच्यावर काहीही टेन्शन नसतं. पारदर्शकता म्हणजे ट्रान्सफर ही 2 अंगांनी मला इथे अभिप्रेत आहे. एक म्हणजे मी, माझं अंतर्मन आणि मी हे एकमेकाशी पारदर्शक पाहिजे. आणि मी माझ्या संगतीत येणाऱ्या लोकांशी पण पारदर्शक पाहिजे. म्हणजे कुठे छक्के पंजे नको, कुठे राजकारण नको, कुठे डिप्लोमसी नको. अगदी सरळ सिंपल लाईफ असलं ना मित्रांनो, तर मग तुम्हाला आयुष्यात कसलंच प्रेशर राहत नाही. ना तुम्हाला ब्लड प्रेशर होत नाही, ना डायबिटीस नाही होत, कोणते रोग देखील तुमच्यापासून दूर पळतात. तर मला असं वाटतं की पारदर्शकता ही फार मोठी आवश्यक गोष्ट आहे. आणि या पारदर्शकता आम्ही चेक करायचं ठरवलं. आमच्या काही घटना मी तुम्हाला सांगतो आणि कसे कसे आम्ही डिसिजन घेतले हे पण तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, जे काही आमचे प्रिन्सिपल होते ते मला तर क्लिअरली म्हणजे व्यवस्थित माझ्यापुरते म्हणाल तर ट्रान्सपरंट होते. आणि मी माझ्या पत्नीला पण ते तेवढ्याच मोकळेपणे सांगितले होते. उदाहरणार्थ, आमचा प्रेमविवाह आहे, आंतरजातीय विवाह आहे, त्यामुळे आणि घरच्यांच्या दोघांच्याही घरच्यांची परवानगी नसलेला झालेला विवाह होता.
त्यामुळे आमच्या दोघांचीही जबाबदारी जास्त होती. लग्नाच्या 5 वर्षा आधीपासून आम्ही एकमेकांना भेटत होतो. तर काय झालं मित्रांनो, की जेव्हा आम्ही आधी भेटायचो तेव्हा काही गोष्टी मी माझ्या म्हणजे मिनलला क्लिअर सांगितल्या की बा काही झालं तरी तुझ्याही घरच्यांच्या आपल्या लग्नाला परवानगी मिळणार नाही आणि माझ्याही घरच्यांची मिळणार नाही. तेव्हा तरी ते काही असलं तरी मी माझ्या आई वडिलांना सोडून राहू शकणार नाही. ही जर तुझ्या मनाची तयारी असली तरच आपण लग्न करूया. आणि तिला हेही सांगितलं की तुझ्या घरच्यांची जरी परवानगी नसली तरी मी मात्र तुला घेऊन तुझ्या घरच्यांकडे केव्हाही यायला तयार आहे. मला काही प्रॉब्लेम नाही. आपली पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे फक्त पुरुषाकडे राहण्याची प्रथा आहे. अदरवाईज जर स्त्रीकडे राहण्याची प्रथा असती तर आय विल बी ओके फॉर दॅट इव्हन. तर ती म्हणाली की ठीक आहे, काही झालं तरी काय, आपण दोघं समजूतदार आहोत एकमेकाशी, काही झालं तरी आपण आई वडिलांना सोडणार नाही. म्हणजे पहा, ही ट्रान्सपरन्सी आमची लग्नाच्या आधीपासून एकमेकाला माहीत होती. आणि याची पण कल्पना होती मित्रांनो की बाके प्रसंग येणारच आहे. कारण की बघा ना की 25 वर्षाचा आईचा आपल्या पोरावर एक हक्क असतो आणि लग्न झाल्यानंतर एक अशी बाहेरची मुलगी आल्यानंतर आपला मुलगा हा नकळत तिच्या स्वाधीन करायचा मित्रांनो इतकं सहज काम नाही. पहा ना, आजपर्यंत मुलगा कुठे बाहेर जात असताना त्याची बॅग ती भरायची, पण ज्या दिवशी त्याचं लग्न होतं त्या दिवशीपासून बॅग भरायचं काम आईच्या हातून अलगद निसटून त्याच्या बायकोकडे येतं. जेव्हा मित्रांनो आई बाहेर, ती मुलगी आतमध्ये बॅग, तिला त्याचा हेवा नाहीये, पण कुठेतरी आपला मुलगा दुरावला आहे याची जाणीव असते. आणि अशाच प्रकारच्या छोट्या मोठ्या घटनांतनं भांड्याला भांडं लागतं आणि मनमुठाव होत असतात. तर अशा प्रसंगी आपले जर फंडामेंटल प्रिन्सिपल क्लिअर असले तर फार चांगलं असतं. तर आमचं हे प्रिन्सिपल असल्यामुळे आम्हाला पहिले वर्ष 1.5 वर्ष त्रास झाला, पण त्यानंतर एकदम अगदी सुरळीत आमचं जीवन सुरू झालं आई वडिलांबरोबर. 1-1.5 वर्षात मी पण तिच्या माहेरी जायला लागलो. म्हणजे जे काही मनमुठाव होते, आम्ही जे प्रेमविवाह केला त्याचे दूर झाले. आमच्या वागणुकीने, आमच्या पारदर्शकतेमुळे हे साध्य झालं. त्यानंतर मित्रांनो एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला मी, की मला अशी इच्छा होती की बाबा माझी बायको किमान पोस्ट ग्रॅज्युएट असावी, वाटत होतं समाव. आता आम्ही ज्या वेळेला लग्न केलं तेव्हा माझी मिसेस होती 2nd इयरला, BA 2nd इयरला. आणि पुन्हा माझ्या घरच्यांना हे पसंत नव्हतं की बाबा लग्नाला झाल्यानंतर मुलगी शाळेत जाईल किंवा कॉलेजमध्ये जाईल. त्यामुळे ही पण गोष्ट आम्ही सांगितली होती की बाबा मिनल बघ, तुला लग्न झाल्यानंतर तुला काही कॉलेजमध्ये जाता येणार नाही, पण माझी हार्दिक इच्छा आहे की तू पोस्ट ग्रॅज्युएट व्हावं. आणि सांगतो मिनल आम्ही मित्रांनो की मग आम्ही काय केलं की कॉलेजमध्ये जायचं नसलं तरी मार्ग खुंटत नाही. मी तिला सांगितलं की तू एक काम कर, तू प्रायव्हेट कर. आता तिचे काय होते की 2nd इयरला 2 सब्जेक्ट हे प्रॅक्टिकलचे होते. त्यामुळे मग त्याला मी युनिव्हर्सिटीत एन्क्वायरी केली. युनिव्हर्सिटीवाले सांगितलं की 2 सब्जेक्ट तुम्ही ते जे आहे ते 1st इयरचे आणि 2nd इयरचे दुसरे घेऊन, जे नॉन प्रॅक्टिकल आहे ते घेऊन पास करा आणि मग तुम्हाला 2nd इयरला ॲडमिशन मिळेल. 2nd इयरचे सब्जेक्ट द्या, BA फायनल करा, मग MA आणि 1st इयर 2nd इयर. याचं लंबी जर्नी होती. आम्ही मित्रांनो एवढा तो 2 सब्जेक्ट चेंज केले प्रॅक्टिकलचे. कठीण परिस्थिती मिळाली, घरी अभ्यास केला, पास झाली. आणि तिथे युनिव्हर्सिटीने आम्हाला एक लेटर दिलं की बाबा तुम्ही फक्त एका वेळा एका परीक्षेत एकच सब्जेक्ट चेंज करू शकता. म्हणजे पुन्हा एक परीक्षा द्यावी लागली आणि मग दुसरा सब्जेक्ट चेंज करावा लागला. त्यानंतर यथावकाशात 2nd इयर झालं, त्याच्यानंतर फायनल इयर झालं. इन द मीन टाईम मला मुलगा झाला. आता त्याच्यानंतर तिचं MA 1st इयर झालं, MA फायनल झालं. मी तुम्हाला सांगतो की पुन्हा आमच्यात ही एक पारदर्शकता होती आणि अंडरस्टँडिंग होतं की आपल्याला कॉलेजमध्ये जायचं नाही आणि तरीही MA व्हायचं. तर मित्रांनो ती देखील गोष्ट आम्ही आपल्या आयुष्यात घडवू शकलो. अजून एक गोष्ट होती की तसं पोरींना त्यावेळेला इतका नोकरीचा छंद नव्हता, पण मी मिलनला तेही विचारून घेतलं होतं की म्हटलं पाहा मिलन, आपली परिस्थिती अशी आहे की काय आपल्याला गरज नाही आहे आणि मी तुझ्या आणि माझ्या वाटचं मी कमाई करून घेईन, तू काळजी नको करू. पण तू आपलं घर जरी सांभाळणं नीट व्यवस्थित, आपल्या मुलांना जर चांगलं योग्य मार्गदर्शन तुझ्याकडनं मिळालं मी बाहेर असताना, तर मला वाटतं की
आपण खूप काही, तू खूप अर्न केलाय, टू सेव्ह इज टू अर्न. तिलाही ते पटलं. आणि पुन्हा अगेन सांगतो मी तुम्हाला की तिथे आमचे भांडणं झाले नाही की नाही मला नोकरीच करायची आहे, नथिंग डुईंग. अगदी व्यवस्थित एकमेकाला समजून ट्रान्सपरंट वेने आम्ही डिसिजन घेतलं की नाही, ती नोकरी करणार नाही आणि तिच्या बदल्याची कमाई मी करेल. पण तिला सेकंड पोझिशनमध्ये आणणार नाही की नोकरी करत नाही म्हणून तुला याचा काय, तुला एक दुय्यम भूमिका अशातला भाग नाही. किंबहुना तू माझ्यापेक्षा जास्त इन्व्हॉल्ड आहेत माझ्या आणि माझ्या मुलांचं आणि माझ्या कुटुंबाचं सांभाळ करण्याकरता, याची तिला प्रकर्षाने जाणीव करून दिली. मी माझ्या वडिलांबद्दल थोडं सांगू शकतो की माझे वडीलही पारदर्शक होते. एक मला किस्सा आठवतो त्यांचा. माझं लग्न 1981 झालं आणि 1985ला मला एक शेती घ्यायची होती. 1,25,000 शेती नागपूरपासून जवळच होती. तर मला त्याच्यात एक 10-15 हजार रुपये कमी पडत होते त्यावेळेला. 1985ला 10-15 हजार म्हणजे मोठा अमाऊंट होता. तर मी माझ्या वडिलांना म्हटलं की बाबा, मी अशी शेती घेऊन राहिलो आहे आणि 8-15 दिवसात त्याची रजिस्ट्री आहे, तर तुम्ही मला 10-15 हजार देऊ शकाल का? माझे वडील म्हणे संध्याकाळी बोलतो. म्हटलं ठीक आहे. संध्याकाळी मी विचारलं बाबांना की बाबा तुम्ही काय ठरलं तुमचं? तर बाबा म्हणाले मी तुला पैसे देणार नाही. मला धक्का बसला की बाबा आपल्याला पैसे देणार नाही. म्हणजे पहा म्हणे, असं आहे म्हणे मुकुंद की जो मुलगा मला न विचारता शेती घेतो, माझ्याशी विचार विनिमय न करता शेती घेतो, त्या मुलाला पूर्ण खात्री असते की तो आपल्या भरोशावर ती शेती घेऊ शकतो. अन्यथा त्यांनी मला आधी विचारलं असतं. पहा किती क्लिअर प्रिन्सिपल आहे. त्यामुळे म्हणे मी तुला या क्षणी मदत करणार नाही, पैसे माझ्याजवळ असले तरी. पण एक गोष्ट सांगून टाकतो म्हणे की जरी तू पूर्ण आपले पैशाने शेती घेतली तरी तू महाजन आहे, तर ती शेती जितकी तुझी आहे तितकी माझी आहे. अरे काय धडा शिकवला मला माझ्या वडिलांनी की मला त्यांनी पैसेही दिले नाही आणि हे सांगितलं की शेती माझी आहे तेवढ्याच हक्कानी. मित्रांनो, ती ट्रान्सपरन्सी, या माझे वडील तेवढे ट्रान्सपरंट नव्हते, पण त्यांनी मला ही ट्रान्सपरन्सी शिकवून दिली की आयुष्यात माणसाने क्लिअर पाहिजे. जे आपल्याला वाटतं ते सांगून द्यावं, त्याचा समोरच्याचा विचार करू नये. ही गोष्ट मी माझ्या वडिलांपासून शिकलो. आणि पण मात्र काही गोष्टी त्यांच्या वाईट असताना देखील मी शिकलो. जसं उदाहरणार्थ, ते ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्यांच्याजवळ किती पैसा आहे, किती शेअर्स आहे, किती फिक्स डिपॉझिट आहे, याची एक तुसाराम देखील मला कल्पना नव्हती. हे मला पटलं नव्हतं, पण ठीक आहे, मोठ्या माणसांचा आदर करणं आपलं काम आहे. पण त्याच्यातनं मी शिकलो की ही अशी परिस्थिती मी माझ्या कुटुंबावर, म्हणजे माझ्या पोराबाळावर येऊ देणार नाही. म्हणजे आपण काही वाईटातनं पण शिकतो ना. तर मी हेच वळण माझ्या घरी सगळ्यांना लावलं. आमच्याकडे डायनिंग काउन्सिलिंग असायचं. म्हणजे मी माझ्या बायकोला सांगून ठेवलं होतं पहिलेच की मी बाहेर गेल्यानंतर तुमच्या दोघींची काहीही कुजबूज झाली तरी तू रात्री माझ्या कानाशी लागायचं नाही. आणि आईलाही सांगितलं होतं की आई, तुम्हाला एकांतात माझे कान भरायचे नाही. तुम्हाला दोघांना जे वाटतं ते डायनिंग टेबलवर संध्याकाळी बोलवा. तू तुझं मत सांग, तू तुझं मत सांग आणि समोरासमोर करा. तू काही त्याला मुलायमा लावणार नाही. त्यामुळे काय होतं की आमच्याकडे असा वादच व्हायचं काही कारण नव्हतं. पुन्हा ट्रान्सपरन्सी. आणि ही सवय आमची सगळी आमच्या पोराबाळांना लागली. माझा मुलगा जेव्हा अमेरिकेला जायला निघाला तेव्हा त्याला मी एक प्रश्न विचारला होता की निखिल, तू MS करायला अमेरिकेला चालला. तशी माझी आंतरिक इच्छा नव्हती की त्याला MS करता पाठवावं, पण तरी विचारलं की काय रे बाबा, काय तुला कशा करता जायचं आहे MS करायला? त्यांनी अगदी प्लेनली सांगितलं मला, बाबा मला पैसे कमाई करता MS करायचं आहे. पुन्हा ट्रान्सपरन्सी पहा मित्रांनो. त्यांनी काही मुलायमा लावलं नाही की मला अभ्यास करायचा आहे, मला खूप मोठं. एका वाक्यात सांगितलं की मला पैसा कमाई करण्याकरता MS करायचा आहे. ओके, मला एकदम त्याचं मत पटलं की हा जर पोरगा एवढा क्लिअर आहे तर ही कॅन डू रादर ग्रेट. मी लोन काढायचा प्रयत्न केला. तर लोन काढता काढता मला असं लक्षात आलं की याला 6 लाख रुपये आपण स्टार्टिंगला दिले तर आपल्याला पुढच्या वर्षी लोन काढावं लागेल. आणि इन द मीन टाईम तो म्हणाला की बाबा मला काही स्कॉलरशिप वगैरे मिळेल. त्यामुळे मला असं वाटतं 6 लाख सफिशियंट आहे एका वर्षाची. त्यावेळेला तेवढा रेट होता. मी आपल्या GPF मधले, माझ्या GPF मध्ये 6.25 लाख होते, फक्त 25,000 ठेवले आणि 6 लाख रुपये काढून त्याला देऊन टाकले.
त्यांनी मला विचारलं, बाबा तुमच्या जो तुम्ही GPF मधनं पैसे काढून तुमचा जो काहीच पैसा, आपण म्हटलं तुला दिले काय आणि काय, एकच गोष्ट आहे म्हटलं, तू कोणी परका आहे का. बघा भावना बघा कशी इन्कल्केट केली. आणि त्याच्यानंतर तो गेला, त्याला तिथे स्कॉलरशिप मिळाली. त्यांनी जे 3-4.5 लाख रुपये भरले होते तेही त्याला वापस मिळाले. आणि मग तो म्हणे, मध्ये त्याचा फोन आला होता की बाबा एक दिवस मी तुम्हाला 6 लाखापैकी 4 लाख परत पाठवतो. मध्ये 1-1.5-2 महिने झाल्यानंतर एक दिवस त्यांनी फोन केला, बाबा मी तुम्हाला काही 4-4.5 लाख पाठवत नाही, मी तेवढ्या ह्याच्यात अमेरिका पाहून घेतो. म्हटलं ओके. पुन्हा ट्रान्सपरन्सी, पैसे पाठवायचे होते आणि पुढचे पैसे भरायची गरज नाही, त्यामुळे आता मी खर्च करायला मोकळा आहोत, तुम्ही काळजी करू नका. मित्रांनो, याचा फायदा असा झाला तुम्हाला मी सांगतो की आजपर्यंत माझा आणि माझ्या मुलाचा अकाउंट वेगळा नाही. म्हणजे माझ्या मुलाजवळ काय आहे ते मला क्लिअर कट आणि स्पष्टपणे माहिती आहे, आणि माझ्याजवळ काय आहे हे देखील त्याला पूर्ण माहिती आहे. म्हणजे हा केवढा मोठा फायदा आहे ट्रान्सपरन्सीचा. म्हणजे आम्ही बाप लेक, इनफॅक्ट काही जर त्याला खाण्याच्या गोष्टी करायच्या असतील तर त्याची ट्रान्सपरन्सी त्याच्या आईजवळ उघड असते, आणि जर फायनान्सच्या गोष्टी करायच्या असतील आजही कोणताही डिसिजन घ्यायला एक शब्द मला विचारल्याशिवाय तो आणि इव्हन माझी मुलगी देखील समोर जात नाही. मग करतील मनासारखं, पण विचारून घेतील. आणि पैशाचा अकाउंट एक आहे. तिथलं त्यांनी मला फोन केला की बाबा मी तो ड्रम शिकून राहिलोय, तो दोन्ही ड्रमवाला आहे, त्याला तुम्ही 10,000 पाठवून द्या एका महिन्याचे. मी विचार करत नाही, 1 मिनिटात पाठवतो. माझी अमेरिकेची ट्रिप असली तो स्पॉन्सर करतो. म्हणजे असा कोई पैशाचा हिशोबच राहिला नाही मित्रांनो. आणि हा ॲडव्हान्टेज कुठला आला की इट इज बिकॉज ऑफ दी ट्रान्सपरन्सी. मुलांची लग्न म्हणा की त्यांचे मुलाचं लग्न, मुलीचं लग्न, सगळ्या गोष्टीत पहिलेच जायच्या आधी विचारून घेतलं तुम्हाला काही कुठे काही पसंत असेल तर सांगा. तर मुलांनो, या गोष्टीमुळे काय झालं की कसं सुंदर वातावरण घरचं निर्माण झालं. आणि त्यामुळे काय झालं की एक एक सगळ्यांना आयडिया आली की ही जी पारदर्शकता आहे ती जितकी तरल असेल तेवढे नातेसंबंध चांगले राहतात, त्याचे इफेक्ट चांगले मिळतात आणि पूर्ण घराची प्रगती होते. तर मित्रांनो, पहिला पॉइंट जो आहे हा पारदर्शकतेचा किंवा ट्रान्सपरन्सीचा आहे. मित्रांनो, मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यातल्या घटना या पारदर्शकतेवर एक वेळा ऑडिट करायला हरकत नाही. चुका केल्या, वी कॅनॉट रिपेअर द थिंग्स ऑफ द पास्ट, बट वी कॅन स्टार्ट फ्रेश इन फ्युचर. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की एक वेळा कुठेतरी आपण हा ऑडिटचा मुद्दा ठेवून आपल्या जीवनातल्या लग्नानंतरच्या घटनांचं व्यवस्थित ॲनालिसिस केलं पाहिजे. नवरा बायकोने मिळून देअर कॅनॉट बी अनदर ऑडिटर अदर दॅन यू अँड युअर वाईफ, पण आपल्यात तेवढी पारदर्शकता हवी. सो माझ्या मते यशस्वी संसाराचं आणि त्याचं ऑडिट जर 75 ते 90% जवळ यावं किंवा 95% जवळ यावं असं वाटत असेल तर कुठेतरी आपल्या ट्रान्सपरन्सीमध्ये इम्प्रूव्हमेंट करायला हवी. ती नसेल तर, आणि त्याकरता हा मी आजचा पहिला भाग घेतला आहे. अजून 5 पॉईंटवर मी पुढच्या भागातनं ऑडिटबद्दल विवेचन करणार आहोत. मला खात्री आहे मित्रांनो, आपल्याला या विषयावर आपल्या स्वतःचंही ऑडिट करणं आनंदमय राहील. आपल्या सगळ्यांना पुनश्च एक वार धन्यवाद देऊन थांबतो. उद्या दुसऱ्या पॉईंटकडे वेळ. धन्यवाद. बाय बाय.